नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग, सॉरी, फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज. मी जरा नाव बदललं आहे, विसरले मी. आणि आजची आपली रेसिपी आहे ही वन पॉट मील आहे. आपण आज बनवणार आहोत बंगाली खिचडी, कढी, पापड आणि आपलं हळदीचं लोणचं. तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाहूया. खूप साधं आहे. संध्याकाळच्या वेळेस गरम गरम काहीतरी खायची इच्छा होते आणि मग आपले खिचडीचे नेहमीचे जे प्रकार असतात त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे. चला आपण खिचडी बघूया. खिचडी तयार करण्यासाठी हे तांदूळ आणि डाळ अर्धा तास आधी मी धुवून घेतले आहेत. तुमच्या घरच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. ही बंगाली खिचडी बनवताना यामध्ये बटाटा आणि फ्लावर आवर्जून घातलं जातं. तर हा बटाटा आणि फ्लावर जरा मोठे मोठे तुकडे चिरून मी हे करून घेतलेलं आहे. तुकडे करून पाण्यात घालून ठेवलेलं आहे. तर आधी आपल्याला हे तळून तळून म्हणजे लालसर करून घ्यायचे, त्यांना असं नरम करायचं नाही आहे आपल्याला. तर आता हे पाणी गरम झालं की मग तेल आपलं तूप आपलं चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपण हे हा जो बटाटा आणि फ्लावर आहे हा आपण याच्यात थोडंसं सातळून घेऊ आणि त्यानंतर आपण बटाटा आणि फ्लावर वेगळे एका ताटलीमध्ये काढून घेऊया. तर आपली रेसिपी आजची साधीच आहे, काही खूप हे नाही आहे काही सांगण्यासारखी वगैरे खूप अशी, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आणि काय होतं, साधारणपणे बंगाली मठांमध्ये ही खिचडी आवर्जून केली जाते प्रसादासाठी. कुठली गोष्ट प्रसादासाठी केली की त्या गोष्टीचं खूप महत्त्व खूप म्हणजे, आणि त्याचं चव, महत्त्व म्हणण्यापेक्षा चव, महालक्ष्मीच्या स्वयंपाकाची चव. आपल्या महाराष्ट्रात महालक्ष्म्या खूप जोरात केल्या जातात. त्याची जी चव असते ती चव काही आपण मग नेहमी जरी ते पदार्थ केले तरी येते असं नाही. तर आपण हे थोडंसं सातळून घेऊया आणि यातलं पाणी जरा कमी झालं की मग माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल. थोडंसं हे होऊन दे. पाणी उडून गेल्याशिवाय काही होणार नाही आहे. यामध्ये एक मिरची अख्खी टाकली जाते. थोडंसं लालसर झालं की आपण हे काढून घेऊ. आता मी कढीची जी तयारी केलेली आहे त्यात हे जे होतं हे मी ताक घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं बेसन लावून घेतलं आहे. या कढीची तयारी करताना या कढीमध्ये आपल्याला काही आयटम घालावे लागतात. तर ते मी घेतलेले आहेत. तर हे वाळलेलं आलं, हे आलं मी या कढीत घालून घेणार आहे, कारण फोडणीमध्ये आपल्याला आलं घालायचं नाही. त्यानंतर ही थोडीशी कोथिंबीर, ती पण मी कढईमध्ये टाकून घेते. त्यामध्ये आपण टाकतोय मीठ. कढीला फोडणी देऊन फक्त आपल्याला उकळवायची आहे. मीठ टाकलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत थोडी साखर. आपलं आता हे छानपैकी मस्त लालसर लालसर होत आहे. हे झालं की आपण काढून घेणार आहोत. आता हा गॅस मी कमी करते आणि हे जे आहे तळलेलं हे सगळं आपण या ताटलीत काढून घेणार आहोत.
खिचडीला फोडणी देताना त्यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे थोडे घालायचे आहेत. मेथीचे दाणे, जिरं आणि मोहरी हे सगळं मी एकत्र करून घेतलं आहे. हे बघा, मेथीचे दाणे, जिरं आणि मोहरी. तर आता मी हे फोडणीत टाकते. थोडासा हिंग आपण घालूया. कढीपत्ता. आता कढीपत्ता फुटला आहे. थोडेसे हिरवे चणे, थोडेसे वाटाणे, टोमॅटो आणि थोडे खोबऱ्याचे तुकडे, मीठ. आपण आता हे मीठ खिचडीच्या अंदाजानेच टाकणार आहोत. हे सगळं हलवून घेते. आता आपल्याला टाकायची राहिली आहे हळद. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा खिचडीचा मसाला आहे. शहा जिरं, साधं जिरं, थोडीशी चण्याची डाळ आणि धणे, हे सगळं भाजलं. एक स्टार फूल भाजलं, लवंग भाजली आणि ते सगळं जाड बारीक म्हणजे मिक्सरमधनं इतकं बारीक करून घेतलेलं आहे. हा मसाला आपण खिचडीत टाकणार आहोत. हा खिचडीचाच मसाला आहे. हा केव्हा तरी एकदा दाखवील किंवा हा रेडीमेड पण बाजारात मिळतो. तर हा खिचडीचा मसाला, याला आपण थोडंसं परतून घेऊया. आता आपण घालतोय हळद आणि लाल तिखट. हा थोडा मिरचीचा ठेचा आहे माझ्याकडे, तो पण मी घालते. आणि आता आपण हे सगळं परतून घेतलं आहे चांगलं. आणि आता आपण ही जी तांदूळ आणि डाळ भिजवली होती ही टाकून आपण थोडंसं याला भाजून घेणार आहोत. दुसऱ्या गॅसवर मी थोडं पाणी ठेवलं आहे, ते आता गरम करायला लावून दिलं आहे. ते पाणी मी खिचडीत टाकणार आहे. आता यात हे तळलेले तुकडे पण आपण टाकून देतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खिचडी जास्त पातळ पण करू शकता, अगदी मऊसूत खिचडी करू शकता, जसं पाहिजे तसं. खिचडीत तुम्ही जेवढं पाणी घालाल त्याप्रमाणे ही खिचडी शिजेल. मुख्य म्हणजे डाळ आणि तांदूळ आपण अर्धा तास आधी भिजवून घेतलं आहे आणि मग आता आपण ते तुपात छान गरम केलं आहे. तर काय होतं, तुपात गरम केल्यामुळे ते जरा मोकळे होतात. मग तुम्हाला थोडंसं पाणी जास्त टाकून जर तुम्हाला पातळ खिचडी करायची असेल तर तुम्ही ही करू शकता. पाणी थोडंसं कोमट झालं की मी टाकणार आहे याच्यात. पाणी कोमट झालेलं आहे आणि आता हे पाणी यात ओतते. आपण भाज्या पण घातलेल्या आहेत त्यामुळे हे पाणी बघा, खिचडीचे तांदूळ आणि भाज्या जेवढ्या होत्या त्या अंदाजाने मी पाणी घातलं आहे. ही आपण आता दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेऊया. आणि आपला हा कढलं आपण ठेवूया ज्याच्यात आपण कढीला फोडणी देणार आहोत. या कुकरच्या आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कढीला फोडणी द्यायची आहे. ब्राह्मणी कढी आहे तर ती तुपाचीच फोडणी दिली जाते. तूप, जिरं, मोहरी आणि हिंग. तर आता याच्यात मेथीचे दाणे आहेत. काही लोक त्याच्यात लवंग पण घालतात या कढीत. तर आता मी काही लवंग वगैरे घालत नाही, पण मेथीचे दाणे माझे यात ऑलरेडी आहेत. आपल्याला फक्त फोडणीपुरतं यात घालायचं आहे. हे गरम झालं की मग आपण यामध्ये हे दाणे घालूया.
कढीपत्ता घालूया, मिरचीचे तुकडे घालूया, आलं आपण यात आधीच टाकलं आहे, मीठ आणि साखर टाकली आहे आणि मग थोडीशी हळद. आता हे कढीपत्त्याची पानं. आता ही थोडी हळद असते, ही आपण याच्यावर टाकायची आणि ही फोडणी आपण आता या कढीवर ओतून देणार आहोत. कढीत आपण मीठ साखर टाकलेलं आहे, कोथिंबीरही आपण आधीच घातली. आता ही कढी उकळू देत. आणि आपला हा कुकर झाला खिचडीचा की आपण प्लेटिंग करायला घेऊया. कारण आपण जे हळदीचं लोणचं तयार केलं होतं ते हे हळदीचं लोणचं मी इथं घेतलेलं आहे आज खिचडीबरोबर द्यायला. ताजं हळदीचं लोणचं खरोखरच खूप छान लागतं. तर आता बघा हे हळदीचं लोणचं आपण खिचडीसाठी प्लेट घेऊन येऊया. किंवा प्लेटच्या ऐवजी आपण आज बाऊल वापरूया. कढीसाठी हा छोटासा बाऊल आणि खिचडीसाठी हा काचेचा बाऊल मी घेते आणि आपण पापड भाजून ठेवलेला आहे. तर हे आजचा आपला मेनू. खिचडी झाल्यानंतर आणि कढी झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. आपला कुकर आता बसलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण इथे कढी काढली आहे, हळदीचं लोणचं काढलं आहे आणि ही मस्तपैकी आपली तयार झालेली मऊसूत मोकळी खिचडी. हा 1 पॉट मील आपल्याला खूप कामी येतो. संध्याकाळच्या वेळेस आपणही बाहेरून येतो थकून, त्यावेळेस बंगाली खिचडीची ही रेसिपी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आपल्या नेहमीच्या खिचडीपेक्षा. तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. या खिचडीवर आपण थोडासा नारळ घालूया आणि थोडी कोथिंबीर. तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. माझा नेहमीचा फंडा बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी उडली को अच्छी कमेंट्स जरूर भेजिए. ही खिचडी खरोखरच करून पहा, पौष्टिक आहे आणि आपला सगळा थकवा घालवणारी ही खिचडी आहे. रात्री निवांत झोप लागणारी ही खिचडी आहे. धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट जरूर करा. तुमचे मनापासून धन्यवाद.